नमस्कार श्रोते हो, आजचा व्हिडिओ आहे तो सध्या प्रचलित असणारा विषय म्हणजे स्किन केअर आणि मेकअप याच्या विषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी मी संवाद साधणार आहे माझी अत्यंत प्रिय अशी मैत्रीण जी उत्कृष्ट अशी मेकअप आर्टिस्ट आहे आणि ती खूप छान स्किन केअर सुद्धा सांगू शकते। तर राधा, तुझं सर्वप्रथम मनापासून स्वागत। थँक्यू। आणि राधा, तू मेकअप या क्षेत्रामध्ये सध्या कोणत्या पद्धतीने कार्यरत आहेस हे आणि तुझ्याविषयी थोडेसे सांग। नमस्कार। सर्वप्रथम मला या इंटरव्ह्यूसाठी बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। माझं नाव राधा चव्हाण। मी एक प्री प्रायमरी सेक्शनमध्ये शिक्षिका आहे आणि त्याबरोबर मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट सुद्धा आहे। गेले 2 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये आहे आणि मेकअप, हेअर आणि मेकअप ह्याचं दोघांचंही मी प्रॉपर शिक्षण घेतलं आहे, त्याचा डिप्लोमा केला आहे आणि मी गेले 2 वर्ष या फील्डमध्ये ॲक्टिव्ह आहे। राधा, माझा पहिला प्रश्न हा आहे की स्किन केअर आणि मेकअप या दोघांचं कनेक्शन काय आहे? कारण सगळ्यांमध्ये हे खूप संभ्रम आहे की या दोन गोष्टी एक कशा पद्धतीने कनेक्टेड आहेत आणि आपल्याकडे सर्च मारायला गेलं तर या विषयावरती अनेक व्हिडिओज येतील। जर स्किन केअर टाकलं तर अनेक व्हिडिओज येतील। तर मला आता या एका व्हिडिओमधून ह्या सगळ्या शंकांचं निरसन करायचं आहे। तर पहिला प्रश्न हाच आहे की स्किन केअर काय आहे आणि मेकअप काय आहे आणि या दोघांचं कनेक्शन? ओके, तर स्किन केअर आणि मेकअप हे पूर्णपणे दोन वेगळे प्रकार आहेत, पण ते दोघांची कनेक्टेड ह्यासाठी आहेत। आता स्किन केअर म्हणजे काय, तर स्किन केअर हे आपल्याला रोज करायची गोष्ट आहे। स्वतःच्या त्वचेची काळजी घेणे म्हणजे स्किन केअर। म्हणजे त्याच्यामध्ये अगदी लहानपणापासून आपल्याला जे चण्याचं पीठ लावून किंवा आई मालिश करायची, तोही स्किन केअरचाच एक प्रकार आहे। आपली त्वचा नेहमी तजेलदार आणि निरोगी राहावी ह्याच्यासाठी जो आपण करणारा आकार तांडव किंवा जे आपण रुटीन फॉलो करतो त्याला स्किन केअर म्हणतात। आणि मेकअप म्हणजे काय, मेकअप हा एक शृंगारातला प्रकार आहे। म्हणजे जे आपले फीचर्स आहेत त्याला अजून निखरवण्याचं काम किंवा जे हायलाइट करण्याचं काम मेकअप करतं। तर हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत। पण आता याचं कनेक्शन तू मला विचारलंस, तर कनेक्शन म्हणजे काय की मेकअप मध्ये जे आपण प्रोडक्ट यूज करतो ते चांगले आपल्या स्किनवर बसावे, आपला मेकअप जास्त काळ टिकावा आणि त्याने आपण छान दिसावं। तर मेकअप करण्याच्या आधी आपण स्किन केअर करतो। म्हणजे जसं समजा आपल्याला जेव्हा धाप लागते तेव्हा आपण पाणी पितो, आपल्याला फ्रेश वाटतं, किंवा चेहरा धुतल्यानंतर जसं आपल्याला ताजेतवानं वाटतं, तसंच मेकअप करायच्या आधी आपण स्किन प्रेप म्हणजे स्किनला तयार करतो। तर त्यासाठी आपण स्किन केअर करतो। मग त्याच्यामध्ये मॉइश्चरायझर, सिरम असे बरेच काही प्रकार येतात। जशी आपली स्किन टोन आहे किंवा स्किन टाईप आहे त्यानुसार स्किन केअर आणि आपण मेकअप करतो। तू प्रॉपर मेकअप या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलेलं आहेस, तर मेकअप या क्षेत्रातलं शिक्षण याच्याबद्दल काय सांगशील? ओके, सो सध्या सोशल मीडियामुळे मेकअप आर्टिस्ट बनण्याचं एक वादळ या आपल्या देशात आलेलं आहे। आणि आता ते म्हणजे आधी एक असायचं की फक्त मोस्टली अपर मिडल क्लास लोकच या विषयाकडे जास्त लक्ष द्यायची, पण आता असं काही नाहीये। अगदी म्हणजे छोट्यातल्या छोट्या गल्लीत तुम्ही जा, तुम्हाला मेकअप आर्टिस्ट मिळणार आणि प्रॉपर। आणि ह्याचं शिक्षण तुम्ही ह्याच्या अकॅडमीज असतात त्यामध्ये घेऊ शकता, किंवा जर तुम्हाला खूप पैसे खर्च नाही करायचे असतील तर आता सध्या आपल्याकडे यूट्यूब आहे, त्यावरती तुम्हाला फ्री ट्युटोरियल्स मिळतात। अगदी मोठ्यातले मोठे आर्टिस्ट त्यांचे व्हिडिओ टाकतात, त्यातूनही तुम्ही मेकअप शिकू शकता। प्रोफेशनली शिकायच्या आधी मी माझा मेकअप पूर्णपणे यूट्यूबवरती शिकली आहे आणि मला असं वाटत नाही की स्पेशली शिकल्यानेच तुम्हाला ती टेक्निक येते। हां, तुमच्या हातात एक सर्टिफिकेट येते, काही टेक्निक्स तुम्हाला कळतात ज्यात मोस्टली सगळ्यांना माहिती नाहीये, किंवा समजा आता जे आपण रेग्युलर मेकअप करतो
त्यापेक्षा जेव्हा कॅमेरासाठी करतो त्याचं एक वेगळं शिक्षण असतं. ते घेण्यासाठी तुम्ही ते शिकण्यासाठी आपल्याकडे खूप साऱ्या अकॅडमीज आहेत, त्यात तुम्ही जाऊन शिक्षण घेऊ शकता. रेग्युलर मेकअप जो आहे, आणि मी सुद्धा अनेकदा बघितलंय, आपण मुली असतो तर लहानपणापासूनच पावडर लावणं, लाली लावणं. हो. तर माझा हा प्रश्न आहे की रेग्युलर मेकअप जो आहे तो वयाच्या कितव्या वर्षापासून केला पाहिजे, आणि आपल्यामध्ये एक संभ्रमता आहे की मेकअप केल्याने स्किन खराब होते का. तर मग वयाच्या कितव्या वर्षापासून, आणि माझी जी शंका आहे की खराब होते का स्किन. तर सगळ्यात पहिलं म्हणजे मेकअप हा गरजेचा आहे तर असं काही नाहीये. ते चॉईस आहे. तुम्हाला करायचा आहे तर तुम्ही करू शकता, तुम्हाला नाही करायचं तुम्ही नाही करू शकता, नाही करायचं तर तुम्ही नका करू. ही पूर्णपणे तुमची चॉईस असली पाहिजे. स्वतःला कॉन्फिडंट वाटण्यासाठी किंवा एक वेगळा लुक तयार करण्यासाठी, की आज आपण काहीतरी वेगळं छान तयार व्हावं, त्यासाठी आपण मेकअप केला पाहिजे. आणि पहिली गोष्ट, तू वयाबद्दल बोललीस, तर माझ्या मते जोपर्यंत टीनेज वय म्हणजे 16-17 वर्षापासून जर मेकअप, एक बेसिक मेकअप थोडाफार सुरू केला तर हरकत नाही. पण त्याच्याने स्किन खराब होते का? स्किन मेकअप लावल्यामुळे खराब होत नाही, तर मेकअप योग्य पद्धतीने न वापरल्यामुळे किंवा एक्सपायरी प्रोडक्ट्स वापरल्यामुळे किंवा मेकअपचे आपण ब्रश वापरतो ते न वेळेत धुतल्यामुळे किंवा रात्री झोपायच्या आधी व्यवस्थित मेकअप न काढल्यामुळे स्किन खराब होते. पण मेकअपने स्किन खराब होते का? नाही. आता तुम्ही बघता की मोस्टली ॲक्ट्रेस किंवा यूट्यूबर्स वगैरे रेग्युलर मेकअप करतात, तर त्यांची स्किन खराब नाही होत. ते त्याची काळजी घेतात, त्यामुळे त्यांची स्किन चांगली राहते. पण मग काळजी म्हणजे स्किन केअर का? हो, तेच तो भाग आला त्याच्यामध्ये. आणि गरजेचं नाही की त्यासाठी तुम्हाला ॲक्ट्रेसच असण्याची गरज आहे. तुमची काळजी घेणं हे हेल्थ जशी आपण काळजी घेतो तशी त्वचेची आपण काळजी घेतो, त्यासाठी आपण गोष्टी लावतो. आपल्याकडे एक संभ्रमता आहे की मेकअप म्हणजे गोरं दिसणं. याच्याबद्दल तू काय सांगशील की मेकअप हा गोरं दिसण्यासाठी केला जातो? नाही, ते अतिशय चुकीचा आणि फार जुना विचार आहे. तो अजिबात तसं काही नाही. आता जसं आपली दोघांची स्किन टोन बघ, फरक आहे, किंवा प्रत्येकासाठी आहे हा मेकअप. म्हणजे हा फक्त स्किन टोनच्या बाबतीत नाही, हा मुलगाही लावू शकतो, मुलगी लावू शकते, लहान मुलांना थोडाफार आपण करतो, किंवा तो गोऱ्या दिसण्यासाठी नाही, आपले जे फीचर्स आहेत ते निखरवण्यासाठी आपण मेकअप केला पाहिजे. आणि मोस्टली तू जे सांगितलंस की डोक्यामध्ये घातलंय आपल्या सोसायटीने की गोरं दिसण्यासाठी मेकअप करावा, तर ते चुकीचं आहे. जर एखाद्या आता समजा थोडंफार बोलेन मी, जर तुम्ही फाउंडेशन एखाद्या सावळ्या व्यक्तीला जर अगदी व्हाईट करायचं म्हटलं तर तसं करायला गेलं तर ती व्यक्ती सुंदर नाही दिसणार. तिचं त्याच स्किन टोनचं तुम्ही जर फाउंडेशन तिला लावलं किंवा त्या स्किन टोनचं पावडर लावलं तर ते सुंदर दिसणार. तर ते सगळं डोक्यातनं काढून टाकावं लोकांनी की मेकअप हा गोरा दिसण्यासाठी केला जातो. आणि मेकअप म्हटलं की मुलगी, तर आजकाल मुलांचं सुद्धा स्किन केअर असतं, मुलं सुद्धा मेकअप करतात. तर त्यांचं मेकअप वेगळा आणि मुलींचा वेगळा, मुलींचं स्किन केअर वेगळं, याच्याबद्दल काय सांगशील? आणि तुझं एखादं उदाहरण की तू सुद्धा अशी मुलं पाहिलेली आहेस? हो, आणि पाहिली आहेत म्हणजे काय, आता जे तुमचे सगळे आवडीचे बॉलिवूड ऍक्टर्स आहेत जे एकदम 6 पॅक्स ॲब्स, म्हणजे शाहरुख खान असू दे, सलमान, ते सुद्धा मेकअप करतात. अगदी वयोवृद्ध ऍक्टर असेल तो सुद्धा मेकअप करतो. तुम्हाला जर कॅमेरा समोर यायचं असेल तर तुमचं जेंडर बघितलं जात नाही, तुमच्याकडे दोन्हीसाठी मेकअप दादा असतातच. आणि जर पर्सनल एक्सपिरियन्स बघितला तर सध्याची जी नवीन पिढी आहे ज्याला आपण जेन झी म्हणतो, ते फार पुढारलेली पिढी आहे. ते हे बघत नाहीत की मी मुलगा आहे, मी मुलगी आहे. आणि मुलांसाठी सुद्धा ते आवश्यक आहे स्किन हो, म्हणजे स्वतःची काळजी घेणं हे सगळ्यांसाठीच आवश्यक आहे ना.
ते तुम्ही घ्या नका घेऊ ह्या पर्सनल चॉईस आहे, पण मुलींनीच घ्यावी किंवा मुलांनी घेऊ नये असं काही नाहीये. अगदीच. आणि जुन्या काळामध्ये आपण असं म्हणतो, समजा डोक्यात असेल की हे बाहेरून आलेलं आहे वगैरे, असं काही नाहीये. जुन्या काळामध्ये पण आपण दागिने परिधान करायचो. पुरुष तर आपल्यापेक्षा जास्त दागिने परिधान करायचे, आपल्या सुंदरतेसाठी, स्वतःच्या सुंदरतेसाठी करायचे. तर ह्याचा काही संबंध नाही की हा फक्त मुलींचाच विषय आहे किंवा मुलांसाठी मर्यादित विषय नाही आहे, कोणीही करू शकतं. आत्ता जो पिढीचा जो विषय निघालाय, मला आता आपल्या आईच्या काळामध्ये माझ्या मम्मीचं सांगायला गेलं तर ती म्हणते की त्यांच्या वेळेला फक्त आयब्रो पण न करता पावडर लावून लग्नामध्ये नवरी उभी राहत होती. आणि आत्ताचं जे ब्राईडचं जे फॅड आहे याच्याबद्दल काय सांगशील? म्हणजे गेल्या 10 वर्षात हे खूप जास्त वाढलेलं आहे भारतात. हो, आणि त्याचा फायदा सुद्धा झालाय मेकअप आर्टिस्टला, कारण अगदी म्हणजे वाटेल ती किंमत देऊन ब्राईड्स तयार होतात. अगदी 1 लाख ते 10 लाखापर्यंत सुद्धा ब्राईड्स तयार होतात. साध्या पार्लरमध्ये तुम्ही जाल तर तुम्ही 3-4 हजाराचा खाली खर्च तुम्हाला म्हणजे तो येतोच मेकअपसाठी. तर पहिली गोष्ट, आधी मेकअप हा फक्त एक ठराविक क्लास पर्यंत मर्यादित होता. आता तसं नाहीये. आता अगदी म्हणजे तुम्ही गरीबातल्या गरीब घरात सुद्धा प्रत्येकाला आवड असते. तर आणि आता तसे प्रोडक्ट्सही अवेलेबल आहेत. आता असं नाहीये की स्वस्त असेल तर तो ब्रँड चांगला नाही. आता खूप रेंज आली आहे, त्यामुळे प्रत्येकाकडे तो ऍक्सेस झाला. आणि सोशल मीडियामध्ये एक गोष्ट चांगली सुद्धा आहे की एक नॉर्मल इन्फ्लुएन्सर जेव्हा एक साध्या घरातनं जेव्हा ती मेकअप करून येते समोर, तर आपल्यालाही वाटतं अरे वा, आपणही असे छान दिसू शकतो. तर तो मर्यादित नाही आहे मेकअप, तर मला तर असं कधीच वाटत नाही. आणि अजून काय विचारलंस तू? मी हे विचारलं की मेकअपचं जे फॅड आहे ब्राईडचं, ते वाढलं का आहे? ते सोशल मीडियामुळे वाढलं आहे. कारण सध्या मोस्ट ऑफ द टाइम ब्राईड्स स्वतःसाठी तयार होत नाही, ते इंस्टाग्राम साठी जास्त तयार होतात. आणि फक्त नवरीचाच मेकअप नसतो, ते मेकअप आर्टिस्ट सगळ्यांचा. हो, नवऱ्याचा असू दे किंवा त्यांच्या आई वडिलांचा असू दे, अगदी म्हणजे ज्यांनी कधी आयुष्यामध्ये एवढूस सुद्धा काही लावलं नसेल त्यांनाही आवर्जून करायलाच लावतात की नाही तुम्हाला करावंच लागेल म्हणून. तर असं काही नाही. आणि याचं फॅड का आलंय? कारण वाढणारा इन्फ्लुएन्स, त्यामुळे. कारण प्रोडक्ट्स आता सगळीकडे जास्त लगेच अवेलेबल झालेत. आता समजा तुम्ही मेडिकल शॉपमध्ये जरी गेला तरी तुम्हाला काही बेसिक प्रोडक्ट्स मिळतात, त्यामुळे मिळणं इझी झालंय, त्यामुळे सगळ्यांचा वापरही वाढलाय. अगदीच. माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुझं स्वतःचं स्किन केअर रुटीन तू सांग, म्हणजे आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात लक्षात आहे. कारण मला सुद्धा माहिती आहे की आता ग्रॅज्युएशन पर्यंत तरी मला स्किन केअर बद्दल काही माहित नव्हतं. ते तू सांगितलं असेल, मी युट्यूबवर पाहिलं. तर तुझं स्वतःचं स्किन केअर रुटीन. पहिली गोष्ट, प्रत्येक स्किन ही वेगळी असते. तर माझं जे मी स्किन केअर फॉलो करते, गरजेचं नाहीये की ते तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला त्याचा तसा रिझल्ट येईल. तर स्किनचे प्रकार असतात, ड्राय, ऑइली किंवा कॉम्बिनेशन. ती तुम्ही स्वतःची जाणून घ्यायची. म्हणजे समजा चेहरा धुतल्यानंतर, साबणाने धुतल्यानंतर जर तुम्हाला थोडं तणाव जाणवत असेल तर ती ड्राय असते. तर इथे ते थोडं ऑइल जाणवत असेल तर ऑइली असते लगेच. आणि जर मधला प्रकार असेल की खूप ड्राय नाहीये, खूप ऑइल, तर ती कॉम्बिनेशन असते. तर त्यानुसार तुम्ही तुमचे प्रोडक्ट वापरले पाहिजेत. थोडक्यात सांगितलं तर ड्राय स्किन असेल तर जास्त ऑइल बेस्ड प्रोडक्ट वापरावे, जास्त मॉइश्चरायझरवर भर द्यावा. आणि ऑइली असेल तर थोडे जेल बेस्ड प्रोडक्ट वापरावे, जेणेकरून जास्त चिकचिकीत वाटणार नाही. आणि कॉम्बिनेशन असेल तर तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम सगळे प्रोडक्ट सूट होतात. तर आणि तुम्ही ज्या प्रदेशात राहता तिकडचा क्लायमेट कसा आहे, किंवा तुमचा आहार कसा आहे, किंवा तुमचा जॉब कसा आहे, यावरती सुद्धा अवलंबून असतं. आता बरेच लोकांना मी सांगेन की मेकअप पेक्षा स्किन केअर, तर सनस्क्रीन हे सगळ्यांनी वापरलंच पाहिजे. घराच्या बाहेर पडत असाल किंवा नाही पडत असाल, ते वापरलंच पाहिजे. तर ते वापरून जर तुम्ही मेकअप करणार असाल तर तो तुमचा प्लस पॉइंट आहे. त्याने तुमची त्वचाही सांभाळली. आता आपण भारतात राहतो तर
प्रचंड गरमी असते, तर ते फार महत्वाचं आहे. मेकअप म्हणजे मेकअपच्या ज्या पायऱ्या आहेत की आधी फाउंडेशन लावायचं, तर मग ह्या प्रत्येक वेळी वेगवेगळ्या असतात का? एखादा फक्त बेसिक मेकअपच्या पायऱ्या सांगशील का? अशा तर भरपूर गोष्टी आहेत की कॅमेरासाठी वेगळ्या पद्धतीने केला जातो किंवा लग्नासाठी वेगळ्या. पण समजा तुम्हाला एक बेसिक तयारी करायची, जी तुमचं 10 मिनिटात तुम्हाला आवरायचंय, तर सगळ्यात पहिलं तुम्ही हे केलं पाहिजे, तुमचा चेहरा स्वच्छ असला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा चेहरा स्वच्छ झाल्यानंतर तुम्हाला समजा जर तुम्हाला फाउंडेशन वापरायचं असेल तर तुम्ही तुमच्या शेडचं फाउंडेशन वापरा, ते तुम्ही लावू शकता. रेंज म्हणजे साधारण काय असेल? मला जर दुकानदाराला सांगायचंय तर माझी रेंज किंवा कोणत्याही टोनची रेंज आपण म्हणजे काय रेंज असते ती? अगदी फाउंडेशन तुम्हाला 200-300 रुपयापासून. नव्हे, मी किंमत नाही विचारत आहे, रेंज असते ना की गोऱ्या रंगाला ही रेंज. ओके, शेड कलर. ओके, ते सगळ्यात बेस्ट म्हणजे काय, तर तुम्ही नेहमी इथे लावून दाखवतात काउंटरवरती. आता तुम्ही इथे मेकअप नाही लावताय, तुम्ही नेहमी इथे चेक करायचा लावताना, आणि जो लावल्यानंतर दिसेन असा होईल, जो तुमच्या स्किन टोनला मॅच होईल, तो कलर तुम्ही निवडला पाहिजे. म्हणजे आता समजा तुम्हाला थोडस ब्राईट दिसायचंय, गोरं दिसायचंय, तर तुम्ही एखादी शेड लाईट लावू शकता. पण जर तुम्ही खूप जास्त लाईट लावली तर तुम्ही ग्रे दिसणार आणि ते छान नाही दिसणार. तर शक्यतो तुमच्या स्किन टोनला अनुसरूनच तुम्ही मेकअप तुम्ही विकत घ्यावा. आणि त्याच्याने काय होईल, एक म्हणजे तुमचं कॉम्प्लेक्शन इव्हन दिसेल. म्हणजे तर तुम्हाला जे काही थोडं काही पिगमेंटेशन असेल किंवा काय थोडं जे काय असेल ते त्याने हाईड होईल. मग ते तुम्ही त्याचं एक उदाहरण देऊ शकशील का? म्हणजे इंडियन कलर आहे, एखादा सावळा रंग आहे, तर तेव्हा ती शेड कोणती असते? सगळे शेड अवेलेबल आहेत. म्हणजे आता समजा तुम्ही एखादा आपले जे ब्रँड आहेत, समजा लॅक्मे किंवा असं कुठचाही ब्रँड असतो ना, त्याच्यामधनं तुम्हाला लावून बघून चेक करूनच घ्या. आणि तू म्हणालीस येस की तो दिसेन असं झालं पाहिजे. तेच मला म्हणजे ओळखायचं कसं, हा माझा प्रश्न होता. कारण काय आहे, ज्याला शिक्षण नाही मेकअपचं, त्याला ते पटकन इझी आहे ना की बाबा मी माझ्या शेडचं लावलं, ब्लेंड केलं, हाताने केलं किंवा ब्रशने केलं, ते छानच दिसणार. मग तुम्हाला जास्त विचार करायची गरज नाही. मोस्टली आता समजा गोरे असाल तर आयव्हरी शेड किंवा लाईट बेज शेड असे असतात. डार्क टोन मध्ये असेल तर टॉफी शेड, असे बरेच नावं असतात. म्हणजे असं काही ठरलेलं काही नसतं तुम्हाला. आणि सध्या एक चांगलं आहे की सध्या खूप रेंज येत आहे मार्केटमध्ये. आता मला पटकन 5 मिनिटात तयार व्हायचंय ऑफिससाठी, मग मी काय काय लावलं पाहिजे? पहिली गोष्ट, हा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्हाला एक बेसिक मेकअप. आता समजा तुम्हाला मेकअपची आवडच आहे आणि जर तुम्हाला प्रेझेंटेबल दिसायचंय आणि वेळ जास्त नाही घालवायचाय, तर मी सगळ्यात पहिलं सांगेन, सगळ्यात पहिलं तर तुमचा चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर तुम्ही सनस्क्रीन लावा. सनस्क्रीन वरती तुम्ही सीसी क्रीम, बीबी क्रीम किंवा थोडंफार फाउंडेशन किंवा टोनर ते स्किप केलं तरी चालेल. ते स्किन केअर मध्ये आलं. मी मेकअप बद्दल सांगते. तर तुमचं स्किन केअर झाल्यानंतर तुमचा एक बेसिक, म्हणजे आता समजा तुम्हाला कॉम्पॅक्ट लावून जरी जायचं असेल तरी तुम्ही जाऊ शकता. आणि मग मी सांगेन, जे मोस्टली लोक आता करायला लागले, तुमचे आयब्राउज जर गॅप्स असतील ते भरा. किंवा सध्या मुलींना ब्लश लावायला खूप आवडतं, सध्या तो ट्रेंड चालू आहे, त्याने तुम्ही छान युथफुल दिसता. किंवा जी लहानपणी आपण करायचो, एक लिपस्टिक घेऊन त्याचं ब्लश लावलं, हे लावलं, करून निघालात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपले इंडियन डोळे आहेत ते सगळ्यात सुंदर काजळ लावल्यानंतर दिसतात, ते तुम्ही लावा. तुम्ही कॉन्फिडन्सने अगदी ब्ल्यू लायनर लावलं तरी सुद्धा ते छान दिसणार. फक्त तुमच्यात कॉन्फिडन्स पाहिजे. तर सब्जेक्टिव्ह आहे मेकअप. आता बऱ्याच ठिकाणी कॉर्पोरेट ऑफिसमध्ये तुम्ही खूप लाऊड मेकअप नाही करू शकत, तुम्हाला सटल मेकअप कराल. मग त्यावेळेला तुम्ही थोडे पीच
किंवा ब्राऊन शेड्स असतात ते जास्त प्रेफर करा. जो न्यूड मेकअप आपण म्हणतो हा. किंवा नो मेकअप म्हणजे हा. केलाय पण केल्यासारखा वाटत नाही, हा. तर तो मेकअप तुम्ही फॉलो करू शकता, तो करू शकता. आता या सगळ्या झाल्या बाहेरच्या. तर मग स्किन केअर म्हटलं की असं संत साहित्यात सुद्धा लिहिलेलं आहे, हा. आपण जसे आतून असतो तर अन्न सुद्धा तितकंच महत्वाचं आहे की आपण जास्त ऑइली खाल्लं की त्याचा स्किनवरती परिणाम होतो. तर हो. याच्या काही टिप्स देशील तू तुझ्या परीने? हा, आणि तू जसं सांगितलंस की जसे आपण आतून आहोत, हा, तर ते तर डाएटवर पण असतं तुमच्या, आणि तुमच्या मेंटल हेल्थ वरती पण असतं. जर तुम्हाला आतून चांगलं वाटत नसेल तर तुम्ही बाहेरून कितीही छान दिसण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला छान नाही वाटणार. फक्त एक लुक चेंज होऊ शकतो पण आतून छान नाही वाटणार. आणि समजा तुम्ही डेली एक्सरसाइज करत असाल किंवा तुमचं डेली काय म्हणतो आहार चांगला आहे, तर तुम्हाला प्रोडक्ट्सही कमी लावावे लागतात. असं काही नाहीये, प्रोडक्ट्स तुम्ही किती वापरू शकता, पण तुम्हाला मग जास्त म्हणजे सिक्युरिटी राहत नाही. शरीराची आतली काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं, खूप महत्वाचं आहे, खूप जास्त महत्वाचं आहे. आणि जितक्या कमी एज पासून ते आपण आपल्या लहान मुलांना शिकवू तितकं ते चांगलं आहे. त्याच्याने आपलं आयुष्यही वाढतं आणि आपली एक क्वालिटी आहे जगण्याची ती वाढते. आणि ते असं नाहीये की ते फक्त श्रीमंतांनीच करावं किंवा गरिबांनी करू नये किंवा मिडल क्लास व्यक्तीने तर ते विचारही करू नये, असं काही नसतं. अगदी म्हणजे चंदनाचा जो लेप लावायचो किंवा गुलाबजल आहे, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. काकडी लावली डोळ्यावरती किंवा पटेटोचा रस लावला, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या केल्या तरीही आपण छान दिसू शकतो. राधा, तू खूप 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 छान माहिती दिलीस आणि जे काही शंका होत्या त्याचं छान पैकी निरसन केलेलं आहेस. आणि मला तरी असं वाटते की या विषयासाठी तू माझ्या आयुष्यातली एक योग्य व्यक्ती आहेस की जी मला आजपर्यंत मला ज्या शंका होत्या आणि आज माझ्या प्रेक्षकांना सुद्धा तू या गोष्टी सांगितलेल्या आहेस. तर तू जो वेळ दिलास त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद. अरे, हे पहिली गोष्ट, तू पुन्हा म्हणजे आपण हा दुसऱ्यांदा करतोय व्हिडिओ दुसऱ्या वेगळ्या गोष्टीसाठी. आधी आपण वेगळ्या गोष्टीसाठी केला होता. तर मला खूप आवडतं जे आपल्याला आवडतं. जर त्याचं थोडं नॉलेज आपण दुसऱ्यांपर्यंत पोहोचवलं तर त्याच्यापेक्षा काय चांगलं असू शकतं. तर तुझे खूप खूप थँक्यू की तू वेळ काढून आता माझा इंटरव्ह्यू घेतलास. तर मला खूप छान वाटलं. प्रेक्षक हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माझ्याशी आणि माझ्या वाहिनीशी जोडलेले राहा. तर पुढचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.